विधानसभा इलेक्शन 2024 की तैयारियों के जायजे के लिए आज देगलूर तहसील ऑफिस में मीटिंग ली गई। इस जायजा मीटिंग में बिलोली के डिप्टी कलेक्टर नितिन सचिन गिरी और देगलूर के तहसीलदार राजा भाव कदम ने जायजे की तैयारियां शुरू करते हुए कहा कि जिन नौजवानों का अभी तक इलेक्शन कार्ड नहीं बना है वो बना ले और हर कोई वोटर लिस्ट में अपने नाम की जाँच कर ले और अगर कुछ दुरुस्तगी है तो जल्द अज जल्द वो भी दुरुस्त करा ले। इस मीटिंग में तमाम ही जिम्मेदारान मौजूद थे। देगलूर से हमारे नुमाइंदे सैयद समी की रिपोर्ट। दिनांक 1 जुलै 2024 या अर्थ दिनांकावर आधारित मतदारांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दुसरा ची सुरुवात झालेली आहे। आज 25 जून ते 24 जुलै 2024 या कालावधीत देगलूर बेलोली विधानसभा मतदारसंघातील 9 मतदारांनी आपल्या मतदार नोंदणी करावी। त्याचबरोबर आज आम्ही सर्व केंद्रस्तरीय मतदान अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना ज्या मतदार यादीच्या दुरुस्त्या आहेत, फोटोच्या दुरुस्त्या, नावात दुरुस्त्या त्या करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर आपण जे तालुक्यातले तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी श्री राजाभाऊ कदम आणि श्री श्रीकांत निळे हे आणि आपले नायब तहसीलदार विभागाचे आणि सर्व पर्यवेक्षण मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे सर्व मिळून ही मोहीम यशस्वीपणे राबवतील। तरी सर्व नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आपला सहभाग नोंदवून आपला मतदार यादी दुरुस्त आणि शुद्ध करण्याचा संकल्प करू। नमस्कार। सर, काही जणांनी मतदान यादीत नाव टाकले पण नाव आले पण आतापर्यंत त्यांना कार्ड प्राप्त झाले पोस्ट ऑफिसकडून, सर याच्याबद्दल दिरंगाई होत आहे। मतदार ई-पिक कार्ड मिळालेलं नाही त्या जे असे मतदार ज्यांनी असतील त्यांनी आपला अर्ज भरून द्यायचा आहे। त्यांना या मोहिमेमध्ये मतदान ओळखपत्र नवीन जे आहे ते देण्याची व्यवस्था करण्यात येईल। शासनातर्फे कॅम्प लावण्यात येईल का सर्व? निवडणूक आयोगामार्फत ही मोहीम चालू आहे। या अनुषंगाने मतदारसंघातील जे कॉलेज आहेत त्या कॉलेजच्या ठिकाणी कॅम्प लावण्यात येतील। सर, ते बीओ आहे, बीओकडेच कार्ड जे मतदान कार्ड येणार आहे पोस्ट ऑफिसकडून येत नाही सर, ते बीओकडे पहिले देत होते आपण मतदान कार्ड। आता ते बीओ म्हणत आहे की आमच्याकडे ते काम दिलेलं नाही। जे आपल्याकडे जेवढी मतदान कार्ड येतील ते 100% संबंधित मतदारांच्या घरी जातील याचं 100% नियोजन केलं जाईल। देगलूर शहरामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणूक दरम्यान एक बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत मतदान पुनरीक्षक यादी व तसेच येणाऱ्या काळात मतदान यादीतील नावे वगळणार, तसेच मयत झालेले व तसेच येणाऱ्या नवीन यादीत नाव टाकण्याबद्दल आज देगलूर तहसील कार्यालय येथे उपजिल्हाधिकारी गिरीश सर, तहसीलदार राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली आज एक बैठक आयोजित करण्यात आली होती। देगलूर शहरावर मी सैयद समी, मेरी आवाज़, न्यूज़ 24 लाइव, देगलूर।